विज्ञानाची क्रांती, विज्ञानाची प्रगती, विज्ञानाचा नवा ध्यास आणि विज्ञानाने केला प्रगतीचा विकास असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. विज्ञान प्रदर्शन मागच्या वर्षी आलोंडा येथे झालं होतं. काही जागा तिथे थोडी अपुरी पडली आणि असा प्रकार होऊ नये म्हणून मुद्दामून मागच्याच आठवड्यात कासले साहेबांनी मला फोन केला की ह्या वर्षीचं जे प्रदर्शन आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे करून दाखवायचं आहे आणि ते कुठे करूया. मग त्यांनी मला विचारलं, 2-3 नावं सांगितली. म्हटलं विक्रमगड हायस्कूल हे अतिशय चांगलं ठिकाण आहे. तिथे सर्वांना तुम्हाला काही अडचण येणार नाही, प्रवासात सुद्धा अडचण येणार नाही. इतर ठिकाणी ठेवल्यानंतर तुम्हाला प्रवासासाठी अडचण येऊ शकते. आणि मी लगेचच हो म्हटलं आणि तात्काळ मी या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय खरपडे सरांना फोन केला. तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही काहीही न कारण न सांगता हो लगेच बोलून टाकलं. त्याचप्रमाणे या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीरजी आळशी हेही ते उपस्थित आहे. त्यांच्याही मी कानावर घातलं की असा असा कार्यक्रम आहे, आपल्याला करायचा आहे. त्यांनीही मला सांगितलं नक्की आपण कार्यक्रम करू आणि तालुक्यात करू. अतिशय सुसज्ज असा कार्यक्रम आहे. खरं तर विज्ञान, मगाशीच सांगितलं, अध्यात्म आणि विज्ञान ही एकत्र सांगड आहे. विज्ञानाने अनेक शोध घ्यावेत, विज्ञानाने अनेक शोध घ्यावेत आणि तंत्रज्ञानाने यंत्राचा वापर करून मानव जातीस जास्तीत जास्त यंत्र उपलब्ध करून त्यांचा विकास करण्यासाठी यंत्र सामुग्री उपलब्ध करून द्यावी. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या नाण्याच्या दोन्ही एकाच बाजू, एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. खरं तर आम्ही अनेक शाळांमध्ये जात असतो, बऱ्याचशा शाळांना भेटी देत असतो. प्रत्येकाला विचारतो, आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला विचारतो तुला काय व्हायचं आहे. अनेक ठिकाणी आम्हाला उत्तर मिळतं मला शिक्षक व्हायचं आहे, कोण सांगतं मला पोलीस व्हायचं आहे, कोण म्हणतं मला डॉक्टर व्हायचं आहे, कोण म्हणतं मला वकील व्हायचं आहे, कोण म्हणतं मला इंजिनियर व्हायचं आहे. पण असं कोणच म्हणत नाही की मला शास्त्रज्ञ बनायचं आहे. बरोबर ना? आपल्या तालुक्यातून, आपल्या जिल्ह्यातून नवीन नवीन शोध जर व्हायला लागतील, नवीन नवीन शोध जर व्हायला पाहिजे असतील तर शास्त्रज्ञही बनले पाहिजे. बाहेर शास्त्रज्ञ आहेत, आपल्या जिल्ह्यातूनही शास्त्रज्ञ व्हावेत आणि ह्यासाठी हे प्रोत्साहन देण्यासाठी हे विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम, पूर्ण जिल्हाभर हा कार्यक्रम आहे. आजचा हा विक्रमगडला असेल, पुढे अनेक सर्व तालुक्यांना हा कार्यक्रम जातो. मग ते बक्षीस मिळवण्यासाठी त्या विज्ञान प्रदर्शनात भाग घेऊ नका, तर तुम्ही प्रत्येकाने त्या कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे हा माझा आग्रह आहे. आणि विज्ञानातून खरं तर तंत्रज्ञान एवढं पुढे गेलंय. तंत्रज्ञान म्हटलं यंत्र आलं. बघा ना, मोबाईल, भोईर साहेबांनी मगाशीच सांगितलं, मोबाईल असतील, हे घड्याळ असेल, रेडिओ असेल, टेलिव्हिजन असेल, हे शोध कोणी ना कोणीतरी लावले. म्हणजे त्याच्या पाठीमागे काहीतरी पार्श्वभूमी आहे. आणि ह्या विज्ञान प्रदर्शनामध्ये अतिशय चांगलं, मला वाटतं 75 प्रयोग साजरे इथे प्रयोग मांडलेले आहेत, ते आपण आता पाहणारच आहोत. पण एक आजचा हा उद्घाटन प्रसंगीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे इथे केलेला आहे आपण.